कराड येथे सुरू असलेल्या युनिक उड्डाणपुलाची श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह मान्यवरांनी केली पाहणी। उड्डाणपूल लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात दिल्या सूचना। कराड येथील कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यान 3.5 किलोमीटरचा युनिक उड्डाणपूल साकारण्यात आला आहे। या उड्डाणपुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच हा पूल सुरू करण्याच्या दृष्टीने काम गतीने सुरू आहे। दरम्यान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार अतुल भोसले, आनंदराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी रविवारी अचानक या उड्डाणपुलावर भेट देऊन पाहणी केली। या उड्डाणपुलाची बरीच कामे अद्याप बाकी आहेत। गेली काही वर्ष या उड्डाणपुलाचे काम सुरू असून लोकांना वाहतूक कोंडीसह विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहेत। या समस्या सुटण्यासाठी हा पूल लवकरात लवकर सुरू करणे गरजेचे आहे। दरम्यान मान्यवरांनी पाहणी केल्यानंतर या उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून तो लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा अशा सूचनाही या मान्यवरांनी केल्या आहेत। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। शेंद्रे ते नेरले जवळपास 87% कंप्लीट झालेलं आहे। टोटल याची कॉस्ट 2200 crores आहे। कराड फ्लायओव्हर साधारण 3.47 किलोमीटर्स जी 6 लेन आणि रुंदी आहे 29.5 मीटर्स। जी कॉस्ट आहे साधारण 450 कोटी। टोटल आता PM मोदीजी, गडकरीजी, देवेंद्रजी, एकनाथजी शिंदे, स्वर्गीय अजयदादा, सुनेत्राताई पवार या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यामुळं हे संपूर्ण होऊ शकलं। आणि खास करून कराडमध्ये जी कोंडी व्हायची वाहतुकीची ती दूर करण्यासाठी हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला। मला वाटतं की त्याच्यामुळं ती म्हणजे कोंडी आता म्हणजे राहणार नाही आणि प्रवास करणाऱ्यांना सुद्धा एक सुरळीतपणे त्यांचा प्रवास सुरळीत होईल